कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। संबंधित व्हिडिओमध्ये धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून गैरवर्तन केल्याचे दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे। या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातच्या शिवनिका ट्रस्टमध्ये विश्वस्त असल्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत। विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करत तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे। तसेच महिलांच्या शोषणासंदर्भातील आरोप आधीपासून असताना त्या अनभिज्ञ कशा राहिल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे।